यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांच्या महाराणीची म्हणजे स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे मालक रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याशी गप्पा मारत ऐकत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार. अब्बूजी, आता साड्या विकत तर आणल्या, पण पुण्यात तुम्ही त्या कुठे विकायचात? म्हणजे दुकान सुरू केलं का काय? नाही, असं होता, मी जे बनवून तयार करून आणायचा हो तर पुण्यात नाहीच विकायचा माझा हे विचार होता. परंतु प्रश्न असा पडला की मी जितके साड्या बनवून आणले तितकेच खपायचे नाही, त्याच्यातलं काही दर एक वेळे 4-5 साड्या उरायचे. तर हे प्रश्न पडला, हे कुणाला द्यायचं आता? का की एक व्यापारीने काय केलं, मला पुण्याच्या व्यापारीने मला फोन करून सांगितलं, तुम्हाला माझ्याकडे नवीन माल आला असेल ना तर आणून दाखव. तर मी काय केलं, ते 15 साड्या एक बॅगमध्ये भरले आणि त्याच्या दुकानात गेलो, दाखवलंय की बाबा हे आलेलं आहे नवीन हे. तर ते दुकानदारांनी सर्व पाहिले. म्हटलं हे पहिलेचे 4 नग तू कशाला आणलं ह्याच्यात? मला अगदी चिडून सांगितलं, मी तुला सांगितलं होतं नवीन जे आलेले ते आण, आणि त्यांनी असं फेकून दिला. अरे बापरे. हे पुन्हा आणू नको, नवीन आलेलं असेल तर. मी म्हटलं सर्व साड्या गोळा केले, म्हटलं तुमच्याशी मला धंदा करायचा नाही आहे, मी आता रिटेल सुरू करेन. तो बोले रिटेल पैठणी में जरा पेट भरेगा क्या? मैं बोला नाही, परंतु मी तुला तर माल देणारच नाही आणि रिटेल सुरू करणार आहे, हे बोलून त्यांच्याकडून मी सर्व माल परत आणला. ते 4 वेळा आल्या, अरे माझ्याकडे गिराईक हे रंग तर दे. मी म्हटलं नाही, मला द्यायचं नाही आहे, मला धंदा करायचाच नाही तुमच्याशी. साडी फेकून का दिलं तुम्ही? हे विचार करून पण आलो. मग लक्ष्मी रोडला फिरत असताना ते ओळखीचे जे ताई मिळतात, मिस्टर मिळतात, माणसं मिळतात ओळखीचे, तर त्यांना सांगितलं की मी हे पैठणीचं सुरू केलं, त्याच्या साईड आणखी काही व्हरायटी आहेत, येऊन पहा, खूप कमी किमतीत आणि योग्य व्हरायटी आहे. तर मग ते या लागले. आता ते येणार तरी कुठे? तर माझ्या घराच्या खाली एक रूम होता, तर माझ्या ताब्यातच होता. छोटीशी खोली होती 10 बाय 10ची. त्याच्यामध्ये मी 2-3 लाईट लावले एक्स्ट्रा आणि तिथे माल ठेवून चादर वगैरे हातून बसलो. आणि तिथे मग ते ताई आल्या, ते ताई आल्या, ते साहेब आले आहेत, ते असा होऊन रिटेलमध्ये. आणि जे साड्या विकले जात नव्हते, म्हणजे दुकानदार दुसऱ्यांदा पाहायला तयार नव्हता, ते साड्या त्यांना मी विकायचे. आणि जे त्यांना जे भाव द्यायचा त्याच्यापेक्षा 100, 200, 500 कमी देऊन ते साड्या मी. अरे वा. म्हणजे तिथेच तुम्ही राहता, तिथेच तुम्ही तळमजल्यावर तुमचं दुकानही सुरू केलं? हो. दुकान काय, छोटीशी खोळी होती 10 बाय 10ची, चुन्याने रंगलेली होती. बरोबर. एक खिडकी, एक दार, एक कपाट. अशाच छोट्याचं आता प्रशस्त दालन निर्माण झालं, छोट्याच्या वास्तूचं. साड्यांच्या महाराणीची, स्वामिनीची यशोगाथा आपण अशीच ऐकत राहणार आहोत. यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमातून. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव प्रशस्त 3 मजली दालन स्वामिनीला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच
स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.